इंगोले गैंग के नाम से इलाके में दहशत फैलाने वाले 3 शातिर अपराधियों को आखिरकार जवाहर नगर पुलिस ने गिरफ्तार कर लिया। इन आरोपियों ने एक रिक्शा चालक को चाकू दिखाकर उससे पैसे और मोबाइल लूट लिए थे और वारदात को अंजाम देने के बाद फरार हो गए थे। पुलिस जांच में सामने आया है कि ये तीनों आरोपी एमपीडीए के तहत तड़ीपार घोषित किए जा चुके हैं और पहले भी विभिन्न इलाकों में कई आपराधिक वारदातों को अंजाम दे चुके हैं। जवाहर नगर पुलिस थाने के पुलिस निरीक्षक अशोक शर्माणे ने जानकारी दी कि इन अपराधियों के खिलाफ मुकुंदवाड़ी और पुंडलिक नगर पुलिस थानों में भी मामले दर्ज हैं। पुलिस की त्वरित कार्रवाई से स्थानीय नागरिकों ने राहत की सांस ली है और इस बात की सराहना की है कि ऐसे गंभीर अपराधियों को समय रहते पकड़ लिया गया। जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे 180/25 हा गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांची ऑटो रिक्षा 3 जणांनी चाकू लावून रोपेकर चौकातून रिक्षावाल्याला घेऊन चाकू लावून त्याला घेऊन गेले होते। त्याच्याकडून काही रक्कम व रिक्षा काढून घेतली आणि त्याला उतरून दिलं रिक्षाच्या। त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झाला होता। रॉबरीचे सेक्शन लावण्यात आले होते। माझी जी टीम आहे विशेष पथकाची पोलीस शिपाई मारुती गोरे राठोड, ASI जाधव व इतर टीम यांनी या आरोपींना ताब्यात घेतलं, रिक्षा रिकव्हर केली। आरोपींचा इतिहास पाहिला त्यांच्यामध्ये असं दिसून आलं की जो इरफान उर्फ इंगोली नावाचा जो आरोपी आहे याच्या विरोधात पुंडलिक नगर पोलीस स्टेशनकडे 6 गुन्हे दाखल आहे। एमपीडीए मध्ये तो आतमध्ये होता, तडीपार मध्ये त्याला स्थानबद्ध केलं होतं। तसेच त्याच्या विरुद्ध लुटमारी, घरफोडी, शरीरविद्याचे गुन्हे होते। त्याच्यानंतर दुसरा जो आरोपी युनुस उर्फ गोल्या राऊफ शेख याच्या विरुद्ध सुद्धा पुंडलिक नगर पोलीस स्टेशनकडे 307 चा गुन्हा दाखल आहे। चोरीचा आहे, घरफोडीचा आहे, लुटमारीचा आहे। त्याच्यानंतर सचिन उर्फ दंग्या भुजळ मिसाळ याच्या विरुद्ध सुद्धा पुंडलिक नगरकडे मुकुंदवाडीकडे गुन्हे दाखल आहे, चोरी आणि लुटमारीचे। माझ्या हद्दीमध्ये त्याने प्रयत्न केला म्हणजे लुटमार करण्याचा, रिक्षावाल्याला लुटमार केली, गुन्हा दाखल झाला, डिटेक्ट झाला। अतिशय चांगली कामगिरी माझ्या टीमने केलेली आहे। हीच ती रिक्षा आहे। याच्यामध्ये त्याच्याकडून पैसे घेऊन रिक्षावाल्याकडून रिक्षा काढून घेतली होती। माझ्या टीमने 3 तासाच्या आत ही सगळी रिकव्हरी केलेली आहे। ही सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त संभाजीनगर प्रवीण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच DCP झोन 2 स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या टीमने केलेली आहे। सर्वांचं अभिनंदन।